साड्या व रेडीमेड गारमेंटची 50 वर्षाची परंपरा जपलेले रायबागी गारमेंट्स, सराफ गली, बसवेश्वर बँकेसमोर, शहापूर, बेळगाव येथे ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे विविध दालने सज्ज ठेवली आहेत. तरुण तरुणींसाठी आकर्षक ब्रँडेड जीन्स तसेच कॉटन पॅन्ट्स, फॉर्मल, कॅज्युअल्स व सर्व वयोगटातील ग्राहकांना देखील पसंत पडतील अशा आकर्षक डिझाईन्सच्या पॅन्ट्स लक्ष वेधून घेत आहेत. टी शर्ट्स, फुल शर्ट्स, हाफ शर्ट्स तसेच सर्व प्रकारचे स्पोर्ट्स वेअर यांचा खजिनाच रायबागी गारमेंट्स मध्ये उपलब्ध आहे. येथे सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा किमती ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच साड्यांचे आकर्षक दालन आपले लक्ष वेधून घेते. यामध्ये शहापुरी कॉटन साड्या, पॉलिस्टर, सिल्क तसेच शहापुरी साड्यांमध्ये आकर्षक लाइनिंग चौकडा डिझाईनला मागणी वाढतीये. रायबागी गारमेंट्सचे वेगळेपण म्हणजे या ठिकाणी व्यायामासाठी लागणारे तसेच स्पोर्ट्सवेअर 3/4 ब्रँडेड अंडरवेअर सर्व साईज मध्ये उपलब्ध आहे. लग्न सराईमध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांना लागणाऱ्या सर्वच व्हरायटी येथे उपलब्ध आहेत. म्हणून रायबागी गारमेंट्स शहापूर यांनी फर्मची मांडणी केली आहे. शोरूमला चोखंदळ ग्राहकाने अवश्य भेट द्यावी. आपल्याकडे बेळगावमध्ये आता ही ग्रीनरी ही कमी होत चालली, ती कशी वाढेल, प्रत्येकाने एक वृक्ष. आपल्याकडे ती पद्धत होती खरं म्हणजे परंपरेने की वाढदिवसाला एक वृक्ष लावायचं. तेवढा आपण लावला तरी खूप झालं. प्रत्येकाकडे सुदैवाने इथे बेळगावात लहानसा प्लॉट आहे किंवा आपल्याला अपार्टमेंट असेल तर त्याला आजूबाजूला जागा आहे. काही गोष्टी आपण नक्की करू शकता. पाणी जिरवण्यासाठी खड्डे मारणं, त्या खड्डे मारल्यानंतर आपल्याला काहीही करायला लागत नाही. पाऊस आपोआप पडतो आणि त्याच्यामध्ये जिरतो. आपल्या विहिरीला पाणी आपोआप पडतं. हे आम्ही कित्येक वर्ष. आपल्याकडे कचरा आता कचरेवाले नेलाय की नाही म्हणून एक आता पट्टी बसवायला आता काही लोक आले. ते कचरेवाले कचरा नेतील तुम्ही टाकलेला, पण आपण जर कचराच तिथे दिला नाही आणि तो मागच्या बंदी गोळामध्ये जर टाकला तर त्याच्यासाठी कुठची पट्टी वापरायची. सुशिक्षित लोकसुद्धा कित्येक वेळेला सांगतो गटारामध्ये कचरा टाकतात. कॉर्पोरेशन ते प्रत्येक माणसागणित एक माणूस करू शकतो. तर ही जागरूकता महिला जास्ती प्रमाणात करू शकतात. आणि आम्ही केलेले या गोष्टी आम्ही केलेल्या अनेक वर्ष करतो. आमच्या घरातला ओला कचरा गेले 30 वर्ष आम्ही कचरेवाल्याला देत नाही, तो आमच्या कंपाऊंडमध्ये जिरवतो. तेव्हा ह्या गोष्टी आपण जर केल्या, आपल्या बघून मुलं करते, नक्कीच करते, तुमची पिढी आपोआप करावी. त्या माझंही कळकळीचं सांगणं की आपण या गोष्टी कराव्या. आपला परिसर स्वच्छ, नुसता स्वच्छ नाही, आपला परिसर हा परिसराची व्याप्ती वाढवणं हे स्त्रीने गरजेचं आहे. आणि स्त्रीच हे करू शकते हा माझा अतिशय मोठा विश्वास आहे. चांगल्या तऱ्हेने करू शकते. तेव्हा आपण हे जरूर करा. आज इथं मला बोलवलं आणि मला हे सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी. या संबंधी जर कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर जरूर करू. दुसरी गोष्ट आवर्जून करता येण्यासाठी सहज अशी आहे की आपल्याला आपल्या परिसरामध्ये आपल्या कंपाऊंडमध्ये एखादा फूड बोर्ड केला, तुमचा असा बोर्ड केला, त्याच्यावर काही पक्ष्यांसाठी चारा ठेवला, पाणी ठेवलं, नियमित ठेवायला पाहिजे. तर पक्षी आपोआप येतात, त्यांची संख्या वाढते. मागच्या बाजूला जर झाडी असेल, हे माणसांचा वावर कमी, अशा ठिकाणी आपण हा जर फूड ठेवला तर पक्ष्यांची संख्या वाढायला मदत होईल. त्याच्यासाठी तुम्हाला बघूनसुद्धा कळेल की 5 वर्षापूर्वी तुमच्या इथे किती पक्षी येत होते आणि आता किती येतात. या गोष्टी आपण सहज करू शकता. आता तर निसर्ग मुक्तीने हे आजचं बघितलं उदाहरण तर महिलांचं स्थान किती महत्त्वाचं आहे. म्हणून आपण बोलतो अस्मिता व्यास गेल्या 18 महिन्यापासून आपण कुठं माहिती घेतलेलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला गाव मिळतं. त्यांचे जे गुण असतील, साहित्य असतं, कला असतो, पाककला असतो, महिलांच्या विविध पैलूंना वाव मिळावा म्हणून असा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि याचा फायदा होतो. मी बेळगावच्या बेळगावच्या जनतेला व्यासपीठ आपण केलेलं आहे, फायदा घ्यावा.
महोत्सव ज्या ठिकाणी होत आहे या मराठा मंदिरचे अध्यक्ष शिवाजीराव हंगीरकर यांचे देखील मी आभार मानते. याशिवाय व्यासपीठावर उपस्थित तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री सर यांचेही आभार मानते. तसेच तरुण भारतच्या महिला समन्वयिका पूजा पाटील यांचेही आभार मानते. याबरोबरच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या अस्मिताच्या सदस्या त्याचबरोबर सर्व महिला वर्गाचे मी आभार मानते आणि शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करते. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.